धुळ्याच्या शासकीय विश्रामगृहामध्ये कोट्यवधींचं गबाड सापडलंय। गुलमोहर विश्रामगृहामध्ये 1,84,00,000 जप्त करण्यात आले आहेत। विधिमंडळातील अंदाज समितीतील आमदारांसाठी रक्कम आहे, गोटे यांनी आरोप केलाय। धुळ्यातील गुलमोहर शासकीय विश्रामगृहातील खोली क्रमांक 102 मध्ये तब्बल 1,84,84,000 रुपयांची रोकड सापडलेली आहे। माजी आमदार अनिल गोटे यांनी 102 रूमसमोर ठिय्या आंदोलन देखील केलं। किशोर पाटील दिनांक 15 पासून या 102 नंबर मध्ये तो वास्तव्यास होता। तो इतक्या पूर्वीपासून इथे का आला होता उघड आहे की त्यांनी अधिकाऱ्यांशी कॉन्टॅक्ट केला। आमची समिती येते आहे, जर तुम्ही पैसे नाही आणून दिले तर तुमच्यावर चौकशीला उभे राहतील असे पैसे दिले असतील। आणि या लोकांनी पैशाच्या थैल्याच्या थैल्या त्या ठिकाणी अशा थैल्या होत्या, 2 लाख 5 लाख 10 लाख अशा थैल्या त्या ठिकाणी आणून ठेवल्या होत्या। आणि म्हणून आम्ही हे भ्रष्टाचाराचं हिमनगाचं टोक आहे। राज्यभर हे असं चालत असतं आणि या भाजपच्या प्रशासनाला सरकारला याची अत्यंत लाज वाटली पाहिजे। ना खाऊंगा ना खाणे दूंगा असं फक्त तोंडाने गप्पा मारायच्या आणि भ्रष्टाचार मोकळा रान सोडायचं। मला अशी अधिक माहिती मिळाली काय ज्याने मला सांगितलं याचे पैसे आहेत असं त्याने सांगितलं 50 लाख रुपये बांधकाम खात्याचे, त्यामध्ये काय अर्जुनची रक्कम आहे तर कलेक्टर ऑफिसची। ज्यावेळेला मी अशी सगळी उभारबेरीज केली तेव्हा माझ्या लक्षात आलं की साधारण 5 कोटी रुपये आहेत। या ठिकाणी जे 2 VIP रूम आहेत पलीकडे त्याच्यामध्ये बरेच पैसे होते। ज्यावेळेला या ठिकाणी आम्ही जागा करायला सुरुवात केली त्यावेळेला ते पैसे तिथून गायब केले असं मला आत्ताच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले। विश्रामगृहातील खोलीमध्ये 1,84,00,000 जप्त करण्यात आलेले आहेत। अनिल गोटे यांनी ठिय्या आंदोलन केलेलं होतं। धुळ्यामधला हा सर्व प्रकार आहे। शासकीय विश्रामगृहामध्ये कोट्यवधींची रोकड सापडलेली आहे, कोटी रुपयांचं गबाड सापडलेलं आहे। विश्रामगृहातील एका खोलीमध्ये 1,84,00,000 जप्त करण्यात आलेले आहेत। ही कारवाई नेमकी कशी झालेली आहे आणि कोणाला अटक केलेली आहे या सगळ्याबाबत अजून माहिती समोर आलेली नाही आहे, मात्र प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत। विश्रामगृहातील खोलीमध्ये 1,84,00,000 जप्त झाले। अर्जुन खोतकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अर्जुनजी, धुळ्यामधला हा सर्व प्रकार आहे, 1,84,00,000 रुपये जप्त केलेले आहेत। तुमची या सगळ्यावरती काय प्रतिक्रिया आहे? त्याच्याशी आमचा काहीही संबंध नाही। कदाचित हे प्लांटेशन करण्यात आलेलं आहे समितीला बदनाम करण्यासाठी, त्यामुळे त्या आरोपामध्ये कुठलंही तथ्य नाही आणि आमचा धोरणामाने सुद्धा संबंध नाही। अगदी, पण मग हे कोट्यवधींचं गबाड कुठून आलं, ह्या खोलीमध्ये कुणी ठेवलं, हे तर प्रश्न उपस्थित आहेतच। तो तपासाचा भाग आहे, लोक करतील तपास। नाही, पण विधिमंडळातील अंदाज समितीमध्ये आमदारांना देण्यासाठी ही रक्कम जमा केल्याचा आमदार देखील अनिल गोटे यांनी केलेला आहे। ही रक्कम नेमकी कोणाची होती, कशासाठी ठेवण्यात आलेली होती? आमदारांनी जर आरोप केलेला आहे, मग या आरोपावरती तथ्य आहे का? तुम्हाला काय वाटतंय? आहे का? आम्ही त्या रेस्ट हाऊसला गेलोच नाही, त्यामुळं आम्ही बाहेर थांबलेलो दूर कुठेतरी, आणि तिथं काय संबंध आहे? आमचा काही संबंध नाही, त्यामुळं आम्ही। अर्जुनजी, आवाज येतोय? अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर हे आपल्यासोबत जोडले गेलेले होते, मात्र काही तांत्रिक कारणामुळे त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकलेला नाही, मात्र त्यांनी आपली भूमिका मांडलेली आहे।